अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने उद्योगपतीची मुलाखत ऐकली की मला संपत्ती कमवण्यापेक्षा मला शरीर संपत्ती खूप महत्त्वाची. तुम्ही व्यायाम करा आणि त्याचा निश्चितच उचलला जात नव्हता, इतका पण उचलला जात नव्हता. आणि त्या पद्धतीने मी गेल्या 6 महिने त्याचे व्यायाम केले. हा पाय आता इतका उंच करायला लागला. हे व्यायामाची पद्धती की माझ्या स्वतःच्या गेल्या 5 दिवसापासून आपण हे शिबिर अटेंड करत आहोत. अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने हे शिबिर झालं. मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही झुंझुनवालाचं नाव ऐकलं असेल. प्रसिद्ध उद्योगपती झुंझुनवाला. वयाच्या 52व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला होता. वयाच्या 48 वर्षापासून ते स्वतः खुर्चीला चिटकलेले होते. त्यांना डायबिटीस नावाचा जो आजार होता, इतर अनेक आजार होते. तर त्यांनी मरण्याच्या 6 महिन्याआधी असं सांगितलं होतं की मी माझ्या प्रकृतीकडे लक्ष अजिबात दिलं आणि त्याच्यामुळे मला आज हे दिवस आलेले आहेत. जर मी माझ्या प्रकृतीकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित अजून मला काही वर्ष या पृथ्वीवर मला सहवास मला मिळाला असता. आणि आता पुन्हा मी 4-5 दिवसापूर्वीच म्हणजे शिबिर जॉईन होण्यापूर्वीच एका अमेरिकन उद्योगपतीची मुलाखत ऐकली की मला संपत्ती कमवण्यापेक्षा मला शरीर संपत्ती खूप महत्त्वाची असं वाटतं. हेल्थ इज वेल्थ. शरीर हीच संपत्ती आहे. खरं म्हणजे आपण आपल्या स्वतःसाठी वेळच देत नाही. आपण म्हणतो मला वेळ नाही. खरं म्हणजे प्रत्येकाने आपण स्वतःसाठी कमीत कमी 1 ते 2 तास स्वतःसाठी आपण वेळ दिला पाहिजे. 24 तासातून जर आपण वेळ दिला तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होतो. मी माझ्या 2-4 मित्रांना मी सांगितलं की अत्यंत सुंदर असं शिबिर आलेलं आहे. सायंटिफिक पद्धतीने सगळे कार्यक्रम होणार आहेत, आपण जॉईन होऊया. परंतु मला हेच उत्तर मिळालं की सर आमच्याकडे वेळ नाही आहे. कुठे यायचं आम्ही, इतका वेळ कसं काय थांबणार तिथे. अरे म्हटलं या, स्वतःसाठी वेळ काढा, कारण तिथं आपल्याला शिकायला मिळेल. आणि खरोखर या 5 दिवसाच्या या शिबिरामध्ये उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला. मला तर ते म्हणजे वमनची मला स्वतःला भीती होती, ती माझी भीती नाहीशी झाली. जलनेतीच्या संदर्भात माझी लहान बहीण चांगली योग करते, तिने मला एकदा शिकवण्याचा प्रयत्न केला, पण मला ठसका लागला. मग मी नंतर तो नाद सोडून दिला. पण इथं ज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने गुरुजींनी जलनेती शिकवली की जलनेती करताना तोंड उघडं ठेवा, थोडंसं मान अशी करा, हे एक चांगला प्रकार शिकवला. त्याच्यानंतर मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल ते शंख प्रक्षालन. कारण आतापर्यंत इतकं म्हणजे माझा स्वतःचा व्यक्तिगत कोठा माझा साफ झालेला नव्हता. पण त्या दिवशी मला इतकं फ्रेश वाटायला लागलं दिवसभर. मी इतका आनंदी होतो. गुरुजी, मी अगदी मनापासून तुमचे आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, व्यायामाचं महत्त्व काय असतं मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून सांगतो. तुम्ही जर मला गेल्या वर्षी जर भेटला असतात ना, तर तुम्ही मला सांगितलं असतं की हा माणूस कधीच चालू शकत नाही. कारण हा माझा जो उजवा पाय हा इतका सुद्धा होत नव्हता. असं थोडा 5 इंच सुद्धा पुढे ढकलला जात नव्हता किंवा मला चालताना खूप त्रास होत होता. मी बेडवर पडून होतो. आणि मला बरेच लोक असं सांगायचे की देवेंद्र निकम आता काही घरातून बाहेर पडत नाही. आणि मी पुणे, नाशिक, मुंबई अगदी चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन आलो. मला कुठेच काही फरक पडत नव्हता. उलट मला इतकं विकनेस आला की मला उठता पण येत नव्हतं, बसता पण येत नव्हतं. परंतु एक चांगले फिजिओथेरपिस्ट डॉक्टर मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की सर, मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही व्यायाम करा आणि त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल. कारण हा पाय माझा इतका पण उचलला जात नव्हता. आणि त्या पद्धतीने मी गेल्या 6 महिने त्याचे व्यायाम केले. हा पाय आता इतका उंच करायला लागतो. हे व्यायामाची फायदे ती माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून मी सांगतोय. अगदी मी आमच्या डॉक्टर लट्ट्यांकडे सुद्धा गेलो होतो. त्यांनी सांगितले होऊन जाईल, काही काळजी करू नका, पण तुमचे व्यायाम जे तुम्हाला सांगितले ते तुम्ही करा. मी वज्रासनामध्ये फक्त 1 मिनिट बसत होतो. आज मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही वज्रासनामध्ये बसू नका, पण मी आता जवळजवळ 20 ते 25 मिनिटं वज्रासनामध्ये बसतो. आणि वज्रासनामध्ये बसून मी भ्रामरी प्राणायाम करतो. सोहम गुरुजींनी जे शिकवलं ते मी करतो. आज मी जवळजवळ मला चालता येत नव्हतं गेल्या वर्षभरामध्ये. मी कमीत कमी 45 मिनिटं नॉनस्टॉप चालतो, वॉकिंग करतो, सगळे प्राणायाम करतो, योगासनं करतो. परंतु गुरुजी, तुम्ही एक खूप चांगलं काम केलं की आम्हाला इथं शास्त्रशुद्ध पद्धतीने
श्वास केव्हा सोडायचा, श्वास केव्हा घ्यायचा, हे सगळं आम्हाला शिकवलं. म्हणून मी तुमची अगदी मनापासून आमच्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद मानतो. धन्यवाद म्हणून माझं बोलतो.